नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या गावात जी ग्रामपंचायत असते तर त्या ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला जॉब कार्ड काही ठिकाणी दिले जातात। म्हणजे बऱ्याचशा कुटुंबातील जवळजवळ गावातील 80% लोकांचे जॉब कार्ड आहेत। आता हे जॉब कार्ड जे आहेत तर त्याच्यावरती शासनाचे पैसे जमा होत असतात। तुम्ही घरकुलच्या कामाला दिलं किंवा इतर कोणत्याही शासकीय कामाला जर का जॉब कार्ड दिलं तर ते जॉब कार्डच्या खात्यावरती म्हणजे जॉब कार्ड ज्या खात्याला लिंक आहे तर त्या खात्यावरती तुम्हाला विविध प्रकारे पैसे येत असतात। आता पैसे येण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीकडे तरतूद करून ठेवलेली असते। ती काय तरतूद आहे तर तुमची समजा रोजगार हमी अंतर्गत तुम्ही घरकुलच्या कामावरती गेला किंवा इतर कोणत्याही कामावरती तर रोजगार हमी अंतर्गत तुम्हाला त्या जॉब कार्डवरती पैसे येत असतात। आता विषय काय आहे तर तुमच्या जॉब कार्डवरती पैसे येण्यासाठी आता बऱ्याचशा प्रकारची अडचण येणार आहे। तर आता ही अडचण काय आहे तर मित्रांनो, तुम्हाला जॉब कार्डला तुमची ई-केवायसी करून घ्यायची। ई-केवायसी म्हणजे जॉब कार्डला थोडक्यात आधार कार्ड लिंक करून घ्यायचं। आता तुम्ही म्हणाल ते आधार कार्ड लिंक कसं करायचं तर मित्रांनो, ते आधार कार्ड लिंक जे आहे ते आपण मॅन्युअली मोबाईलवरून लिंक करू शकत नाही, कारण ही अथॉरिटी जी आहे ती ग्रामपंचायतला देण्यात आलेली आहे। आता ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सिंपली जायचं आहे आणि तिथं तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे। समजून चला की तुमच्या जॉब कार्डच्या लिस्टमध्ये तुमच्या कुटुंबातली 4ही नावं आहेत, म्हणजे 4 जणांचं कुटुंब आहे, 4ही नावं आहेत। तर ती 4ही जॉब कार्ड तुम्ही घेऊन जायचं आहे। जॉब कार्ड घेऊन गेल्यानंतर ना, जरी जॉब कार्ड तुम्ही घेऊन गेला नाही तरी सुद्धा चालतंय, फक्त आधार कार्ड तुम्ही सोबत घेऊन जायचं। आधार कार्ड सोबत घेऊन गेल्यानंतर ना तिथे ऑफिसमध्ये सांगायचं की आम्हाला ई-केवायसी करायची आहे म्हणून। जॉब कार्डची ई-केवायसी कोणाजवळ करणार तर मित्रांनो, ग्राम रोजगार सहाय्यक जो असतो तर तो ही ई-केवायसी करतो। त्यानंतर ग्रामपंचायतचा ऑपरेटर जो आहे तो सुद्धा ही ई-केवायसी करू शकतो। तुम्ही तिथं जाऊन सिंपली तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की आम्हाला ई-केवायसी करायची आहे। तर ई-केवायसी करण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागेल तर ते आधार कार्ड घेतील। आधार कार्ड घेतल्यानंतर तुमचा फेस जे आहे तो फोटो वगैरे काढून घेतील। 2-3 मिनिटाची प्रोसेस असते, तर त्या प्रोसेसमध्ये तुमचं काम होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला हे जे पैसे आहेत ते ऑनलाईन तुमच्या जॉब कार्डच्या खात्यावरती, जॉब कार्डला लिंक असलेल्या खात्यावरती येणार आहेत। अशा पद्धतीची मित्रांनो एक महत्त्वाची व्हिडिओ होती। जर का तुम्ही हे जॉब कार्डची ई-केवायसी केली नाही तर भविष्यात तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जॉब कार्डवरून पेमेंट काढण्यासाठी अडचण येऊ शकते। त्यामुळे लगेच तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत ऑफिसला संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर तुमची ही जॉब कार्डच्या ई-केवायसीची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।